नमस्ते मुलांनो, आज आपण पुढच्या शंका निरसनाचा टॉपिक बघणार आहोत. वयवारी. खरंच खूप वयवारी अवघड आहे का? प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न पडतो की वयावरची उदाहरणं अवघड जातात. तर अतिशय सोपं आहे. फक्त प्रत्येक ओळीचा विचार करून विधान समजून घेऊन आपल्याला त्याची मांडणी करता आली पाहिजे. कोणत्या तरी एका विद्यार्थ्याने की शिक्षकाने आठवत नाही, परंतु वयवारी या घटकातली उदाहरणे सुटायला अवघड जातात असं सांगितलं. आणि आपल्या बोलकी मार्गदर्शिका जी आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये, हे बघा, बुद्धिमत्तेमध्ये वयवारी हा घटक जो आहे, हे आपलं पुस्तक 5वीचं, पण 5वीचा व्हिडिओ 5वीसाठी आहे, 8वीसाठी सुद्धा वयवारी आहे, 6वी 7वीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा वयवारी आहे. आता इथे बघा, याच्यामध्ये पान नंबर 201 वर हे उदाहरण दिलेलं आहे. मुलाचे वय आईच्या वयाच्या, त्याच्यामधलं 12वं उदाहरण आहे. आणि मुलांना हे लक्षात घ्या की जवळजवळ 25 आणि 15 40 उदाहरणं वयावरची आहेत. किती उदाहरणं? 40. तर एवढी जर सोडवली ना, तुम्हाला अवघडच जाणार नाही. त्यामुळे बोलक्या मार्गदर्शिकेमधलं 5वीची मार्गदर्शिका असते तरी 8वीच्या मुलांनी ती आवर्जून सोडवा. जेव्हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असते तेव्हा आपल्याला अवघड उदाहरणं सुद्धा सोडवणं सोपं जातं. आता या उदाहरणाचा आपण विचार करूया. मुलाचे वय आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 5ने कमी असून ते काकाच्या वयाच्या 1/4 पटीपेक्षा 4ने कमी आहे. काकाचे वय 48 वर्ष असल्यास तिघांच्या वयाची बेरीज किती? सगळं उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला फार ते अवघड वाटतं, परंतु आपल्याला यात माहिती काय दिलेली आहे तर ती आधी लक्षात घ्या की काकाचं जे वय आहे ते दिलेलं आहे 48 वर्ष. जी माहिती दिलेली आहे ती लिहून काढायची. आता काकाची तुलना कोणाशी केली आहे बरं? बघा, मुलाचे वय आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 5ने कमी असून ते काकाच्या वयाच्या 1/4 पटीपेक्षा 4ने कमी आहे. कोणाचं? मुलाचीच तुलना काकाशी पण केली आहे आणि आईशी पण केली आहे, हे लक्षात घ्या. मग मुलाचे वय काय आहे? काकाच्या वयाचा, ज्याला चे लागले, मुलाचे वय काकाच्या वयाच्या, ज्याला चा लागले तो पुढे घ्यायचा, काकाच्या वयाच्या 1/4 पटीपेक्षा 4ने कमी आहे. बघा, मी काय केलं विधान? मी जी माहिती दिली ती पहिल्यांदा लिहिली. मग ज्याची माहिती आहे त्याची तुलना मुलाशी केलेली आहे, म्हणून मी ते सूत्र वापरलं. मुलाचे वय बरोबर काकाच्या वयाच्या 1/4 पटीपेक्षा 4ने कमी आहे. मग काकाचं वय तुम्हाला माहिती आहे ना, मग ते लिहा इथं. 48 गुणिले 1/4 वजा 4, मग 4 1 4, 4 2 8 आणि 12 1 12 आणि 12 वजा 4 किती आलं? 8 वर्ष. 8 वर्ष काय आलं? मुलाचं वय आलं. मुलाचे वय 8 वर्ष. आता मुलाची तुलना आईशी पण केलेली आहे, मग परत तसंच मांडायचं. मुलाचे वय बरोबर, ज्याला चा लागले ते, मुलाचे वय बरोबर आईच्या, ज्याला चा लागले ते पुढे घ्यायचं. आईच्या, चा म्हणजे आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 5ने कमी आहे. बघा, मी
पहिल्यांदा जी माहिती होती ती लिहिली, काकाची माहिती होती, काकाची तुलना मुलाशी केली होती म्हणून मुलाचं आणि काकाची माहिती त्याच्यामध्ये भरली. आता मुलाची तुलना, मुलाचं वय निघालं, आता आईच्या आईचं वय काढण्यासाठी आपण हे सूत्र मांडलं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पिवळा कलर घेऊन बघूयात आपण दिसतंय का. मुलाचं वय आलेलं आहे 8 वर्ष, लिहा इथे. आईचं वय माहित नाही, ते तसंच बॉक्स टाका. गुणिले 1/2 वजा 5. समीकरणाच्या नियमानुसार वजा 5 आहेत, तिकडे आल्यावर अधिक होतील म्हणून 8 आणि 5 13 होतील. आपण डायरेक्ट 13च लिहूयात. 13 वर्ष काय झालं. आणि मग बरोबर चौकट गुणिले 1/2. कलर दुसराच घेऊ आपण. आता हे 13 बरोबर चौकट गुणिले 1/2 आहे. मग काय करायचं, हे 1/2 गुणिले, ते इकडे गेल्यावर काय होतील, भागिले होतील. 13 भागिले 1/2. भागिले म्हणजे काय होणार, उलटून गुणिले. 13 गुणिले 2/1 बरोबर 26. आई किती आली, 26 वर्ष. बघा आता तुमच्याकडे मुलगा आहे 8 वर्षाचा, आई आहे तिथं आली किती, 26 वर्ष. विचारले काय, तिघांच्या वयाची बेरीज. काका किती आलेत, काकांचं वय किती आहे, 48 वर्ष. या सगळ्यांची बेरीज करा. 48 अधिक 26 अधिक 8, 8 आणि 8 16 6 22, 8 2 4 2 6 2 4 2 6 6 2 8, 82 वर्ष तिघांच्या वयाची बेरीज येईल. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक आहे 1. बोलक्या मार्गदर्शिकेमधलं आपण सराव पेपर जो आहे त्यातलं 12व्या उदाहरणाचं शंका निरसन केलेलं आहे. याच पद्धतीनं खालचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. 14वं उदाहरण तसंच आहे, 16वं उदाहरण सुद्धा तसंच आहे. आणि यासाठी तुम्ही अगोदरचा यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलवरचा सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. आणि काही शंका असल्यास या क्रमांकावर संपर्क करा आणि सगळीच्या सगळी वयावरची उदाहरणं सोडवून काढा. नीट समजावून घ्यायचे. तुलना ज्याच्याशी केली आहे ना त्याच्या संदर्भातलं सूत्र वापरायचं आणि मग सूत्रामध्ये फक्त किमती भरायच्या आणि समीकरण एकदा मिळालं की आपल्याला समीकरण सोडवता येतं. या पद्धतीनं वयवारीवरची उदाहरणे नक्की सोडवा. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे, त्याचा जरूर सराव करा. ही टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क लगेच समजणार आहे आणि या पद्धतीनं सराव केल्यास तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. आपल्या यशोदीप प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी जरूर या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.